काय करते? ओके. सो आतापर्यंत आपण 4 दिवसामध्ये बऱ्याच गोष्टी बघितल्या की बेसिक नॅचरल लिव्हिंग साठी आपल्या शरीराबद्दल काय समजलं पाहिजे, डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी काम करते आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमचा आणि ब्रेनचा एकमेकांशी काय संबंध आहे की ज्यामुळे आपली हेल्थ बिघडू शकते आणि ती आपल्याला रिसेट पण करता येऊ शकते. म्हणजे हेल्थ बिघडण्याचं कारण जर आपल्याला समजलं तर त्याला रिसेट कसं करायचं हे पण आपल्याच हातामध्ये आहे. हे आपल्याला गेल्या 4 दिवसात कळलंय. पण आपण एक 30, 40, 50 वर्ष 60 वर्ष जगत असल्यामुळे आपण बरंच काही समाजामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या आसपास काही बरंच समजलेलं आहे, शिकलेलं आहे आणि आपण ते ग्राह्य धरलेलं आहे. तर काही आपले समज आहेत आणि काही गैरसमज आहेत. तर आज मी पहिल्यांदी तुमच्याशी गैरसमजांविषयी बोलणार आहे की 5-6 असे गैरसमज आहेत की जे आपल्याला शास्त्रीय दृष्ट्या जरी समजलं की हे असं आहे तरी सुद्धा काही गोष्टी फॉलो करण्यासाठी त्या आपले गैरसमज अडथळा आणू शकतो. कारण आपण ते खूप वर्षापासून ऐकलेलं आहे आणि आपण ज्यांना मानतो किंवा आपल्याला ज्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्याकडनं ऐकल्यामुळे किंवा ते सतत ऐकल्यामुळे, म्हणजे कोणाकडनं ऐकल्यापेक्षा सुद्धा खूप वेळा ऐकल्यामुळे आपल्या मनाने मान्य केलंय की हे असंच असलं पाहिजे किंवा हे बरोबरच आहे. कारण काय, तर मेजॉरिटी रूल्स, खूप लोक असं सांगतात म्हणजे बरोबर असलं पाहिजे, अशी एक आपल्या मनाची धारणा असते. तर त्याच्यामुळे आज मी काही छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे. पडताळून बघा की तुम्हाला हा समज आहे का, आणि तो समज असेल तर तो गैरसमज आहे का, हे दोन्ही गोष्टी आपण पुन्हा शास्त्रीय दृष्ट्या बघणार आहोत. तर पहिली गोष्ट काय आहे, तर सगळं काही थोडं थोडं खाल्लं पाहिजे. तुम्हाला असं वाटतं ना? आपल्या लहानपणी किंवा आपण सुद्धा घरामध्ये सगळ्यांना सांगतो की ताटात वाढलेलं सगळं खाल्लंच पाहिजे, थोडं तरी खा, मग तुला आवडलं तर ते अजून घे. हे आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्यात चूक काही नाहीये. पण एकदा लहान मूल म्हणून आपण जेव्हा काही करत असतो तेव्हा आपल्याला त्यांना सांगायचं असतं की तुम्ही असं काहीतरी टेस्ट न करता डिसाईड करू नका की मला हे आवडत नाही. याच्यासाठी आपण त्यांना सांगतो की खाऊन बघ, नाही आवडलं तर नंतर बघू. पण त्याला आवडतंय का नाही आवडतंय ह्याचे कसं ठरणार आहे कोणाचे? तर याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की माझं शरीर मला सांगतंय का. म्हणजे आज 50-60 वयाच्या वेळी आपण सगळं खाणं गरजेचं आहे हे बरोबर आहे का? नाही. लहानपणी जेव्हा त्या लहान मुलाला किंवा मुलीला खूप फूड्स इंट्रोड्यूस झाले नाहीयेत त्यावेळी हे बरोबर आहे की सगळं थोडं थोडं खाल्लं पाहिजे. मग आता एखाद्याला बीपी आहे तर त्यांनी सगळं थोडं थोडं खाल्लं पाहिजे म्हणून ज्या वस्तूमध्ये मीठ आहे त्यांनी खाल्लं पाहिजे का? कारण त्या मिठाचा त्याला त्रास होणार आहे. किंवा आता एखाद्या माणसाला डायबिटीस आहे तर त्यांनी गोड, ज्याच्यामुळे शुगर, मी गोड सुद्धा म्हणणार नाही, पण ज्याच्यामुळे शरीरामध्ये शुगर जास्त होऊ शकते किंवा इन्शुलिनचं प्रमाण वाढू शकतं, ब्लड शुगर शूट होऊ शकते, अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत का? नाही. ऍक्च्युली आता आपण आजारी झालो, म्हणजे आपण जेव्हा जन्माला आलो आणि वयाची 5, 7, 10, 15, 20 वर्षापर्यंत देवानी दिलेलं शरीर जसं होतं तसं होतं तोपर्यंत हा रूल बरोबर होता की सगळं थोडं थोडं खाल्लं पाहिजे. पण आता आपण आपल्या शरीराचं काय केलंय तर त्याला आपण डिस्टर्ब केलंय. आपली जी नॅचरल सिस्टीम होती ती आता आपण डिस्टर्ब केली. मग एकदा का सिस्टीम डिस्टर्ब झाली तर त्याचे रूल्स पण बदलले पाहिजेत ना. आपण लहान होतो तेव्हा असलेले आपले रूल आणि आपण मोठं झाल्यावरचे आपले रूल्स मध्ये कुठेतरी फरक व्हायला पाहिजे. त्यामुळे अजूनही जर तुम्हाला असं वाटत असेल, खूप लोकांना मी बघितलंय की आजकाल काय लग्न किंवा अशा मोठ्या मोठ्या फंक्शन्स मध्ये बुफे असतं. आता बुफे असतं तिथे होतं काय, तर तुम्हाला कोणी सर्व करत नाही, स्वतःला घ्यायचा चॉईस असतो. ऍक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे की जिथे आपल्याला चॉईस आहे. पण लोक करतात काय, जेवढी मोठी प्लेट असेल तेवढं सगळं थोडं 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 भरून घेतात. हे खाऊन बघूया, ते खाऊन बघूया, ते खाऊन बघूया,
आणि त्या सगळ्या थोड्या थोड्यानी सुद्धा ऍक्च्युअली लास्टला त्रास होऊ शकतो. आपण खूप वेळा, मी कोण इंडिव्हिज्युअल माणूस म्हणत नाहीये, मी जनरल 100 लोक जेव्हा जेवत असतात, 100 माणसांची जर प्लेट बघितली ना, ओव्हरफुल भरलेली असते. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ऑब्झर्व केलं तर तसंच असतं. आता जेव्हा आपल्याकडे पूर्वीच्या पद्धतीमध्ये कोणीतरी तुम्हाला सर्व करायला येते, लग्नाचं जेवण आहे, पंगत बसलीये, आपल्याला थोडं वाढ म्हणण्याचा चॉईस होता किंवा नकोय हा म्हणण्याचा चॉईस होता. आणि मग आग्रह हा एक इगोचा इश्यू होता, की कोणीतरी मला आग्रह केला याच्याने छान वाटणं किंवा माझा मान राखला गेला हे होतं. त्याच्यामध्ये खूप इमोशनल बॅलन्स असल्यामुळे थोडस जास्त खाल्लं तरी त्रास नाही व्हायचा. पण आता जेव्हा तुम्ही प्लेट घेऊन अख्खं ठेवलेलं 100 व्हरायटी, आमच्या इथे तर साऊथ मध्ये 115 व्हरायटी, 120 व्हरायटी अशी कॉम्पिटिशन असते. आता मला महाराष्ट्रात माहित नाही काय चाललंय सध्या, पण माझ्या मुलीच्या लग्नात, त्यांच्या मुलीच्या लग्नात होतं त्याच्यापेक्षा 4 गोष्टी जास्त ठेवल्या पाहिजेत. अशा कॉम्पिटिशननी लोक जेव्हा जास्त गोष्टी ठेवतात तेव्हा खरं तर आपण खूप केअरफुल राहिलं पाहिजे. लंचला गेलोय, डिनर तर आपण आता घेणार नाही, पण लंचला गेलो तरी सुद्धा खूप केअरफुली चॉईस केलं पाहिजे. कारण माझं शरीर काय मागतंय ते घेण्याचा मला चांगला चॉईस आहे. आणि माझा कुठलाही इगो इथे सॅटिस्फाय होणार नाहीये, कशातही मला आनंद नाहीये, कारण कोणी वाढतच नाहीये, कुठेही इमोशनल कनेक्ट इथे नाहीये. अशा वेळी ऍक्च्युअली कमी खाणं ही चांगली गोष्ट आहे. किंवा हॉटेलमध्ये सुद्धा बुफे असतो, किंवा आपण एक ऑर्डर केलंय त्याचे काय 300-350 रुपये भरलेत म्हणून शेवटी सगळेजण बसले, ए थोडं थोडं घेऊन संपून टाका रे, असं आपण म्हणतो. मग पोट म्हणजे डस्टबिन आहे का? मी खूप वाईट शब्द वापरतेय, पण आपण त्याला तसंच वापरतो. कारण मी पैसे दिलेत म्हणून मी ते संपवलं पाहिजे. किंवा घरात सुद्धा 2च पोळ्या राहिल्यात, सगळ्यांनी अर्धी अर्धी घेऊन टाकूया रे, असं म्हणून आपण त्याला संपवतो. कारण आपला एक गैरसमज मनामध्ये आहे की अन्न वाया घालवू नये. हा समज बरोबरच आहे, समजात काहीच चूक नाहीये, पण माझी गरज आहे का नाही हे समजणं खूप महत्वाचं आहे. आणि खूप बायकांना याच्याचमुळे शेवटी त्रास होतो, कारण उरलेलं सगळं माझं आहे. म्हणजे मी बघितलंय आजकाल 20-25 वर्षाच्या मुली ज्यांना नवीन पेरेंटिंग सुरू केलंय, लहान मुले, आपण सुद्धा सुनांना सांगतो की हे तुझ्या मुलांनी काय ठेवलंय ना ते तुझी जबाबदारी आहे, ते टाकून नाही द्यायचं. मग आता तिला स्वतःच जेवायचा चॉईस आहे का नाही त्या आईला? ऍक्च्युली तिच्या गरजा जर ती फीडिंग करत असेल, ती जर त्या मुलाची काळजी घेत असेल, तर तिच्या खाण्याची गरज खूप वेगळी आहे. पण आपण एक सोशल बंधन ठेवून एक काहीतरी समज, जो बरोबर आहे, चूक नाहीच आहे तो, म्हणजे अन्न वाया नाही घालवायचं हेही बरोबर आहे, अन्न फेकून द्यायचं नाही हेही बरोबर आहे, पण ते पोटात फेकणं आणि डस्टबिन मध्ये फेकणं या दोन्ही मध्ये सेमच प्रॉब्लेम आहे. कारण त्याच्यानंतर तुम्हाला मग डायजिन घ्यावं लागतं किंवा त्रिफळा घ्यावं लागतं आणि मग ते अति झालंय म्हणावं लागतं आणि मग ते सिस्टीम मधून बाहेर पासच करावं लागतं, ज्याची गरज नाही. त्यापेक्षा तुमच्या इथल्या सिक्युरिटीला द्या, अशा कोणाला तरी द्या की ज्याच्यामुळे त्याला उपयोग होईल. म्हणून मी आज म्हणते की आपल्या वयाला जिथे आपल्याला समज आली आहे की माझ्या गरजा आता कमी झालेल्या असू शकतात, माझ्या आजची गरज कमी असू शकते, तेव्हा सगळं थोडं थोडं खाल्लं पाहिजे. याची अजिबात गरज नाही, कुठल्या सिच्युएशन मध्ये आहोत त्याप्रमाणे. सो पटतंय का तुम्हाला की हा माझा समज होता, पण तो ऍक्च्युली आजच्या वयाला गैरसमज. ठीक आहे. पहिला गैरसमज काय की सगळं थोडं थोडं खाल्लं पाहिजे, जरूर नाहीये. जे बघितल्यावर माझं शरीर म्हणतंय हे खायची इच्छा होतीये, जे बघितल्यावर याची माझ्या शरीराला गरज आहे, किंवा एक खूप फ्राईड फूड आहे ज्याचं मला आज नाही खायचंय, मला माहितीये की हे खाल्ल्यावर मला ऍसिडिटी होते, तिथे नको म्हणणं खूप महत्वाचं. मला एक गोष्ट आठवते, आजी सांगायची की जावयाचा प्रॉब्लेम म्हणून. म्हणजे एक जावई आपल्या सासूकडे पहिल्यांदी जेवायला जातात, मुलगी आणि जावई आईकडे, मुलीच्या आईकडे जेवायला जातात.
तर जावयाच्या आईने त्याला सांगितलेलं असतं की तुला जे आवडत नाहीये ना ते पहिलं खाऊन टाक बर का, म्हणजे काय होईल की ते तुला तिथे नंतर तुला आवडतंय ते खा, त्रास होणार नाही. आता जावई आईचं म्हणणं मान्य करतो, पहिल्यांदा गेलाय, थोडा बिडस्त असतो, प्लेटमध्ये वाढलेली कारल्याची भाजी का तोंडल्याची भाजी त्याला काय आवडत नाही, म्हणून तो पहिल्यांदाच ती पाण्याबरोबर ऍक्च्युली गिळून टाकतो जोपर्यंत कोणी बघत नाही. पण बिचाऱ्या सासूला काय वाटतं, अरे याला तर आवडली आणि संपवली म्हणून ती अजून वाढत राहते आणि याला आता नाही म्हणता येत नाही. हे बघा, अशा सिच्युएशन्स या खूप जणांच्या बाबतीत होतात की जिथे आपल्याला नाही म्हणणं गरजेचं आहे तिथे नाही म्हणता यायला पाहिजे आणि जिथे पाहिजे गरजेचं आहे तिथे पाहिजे म्हणता यायला पाहिजे. एवढे मोठे आपण आज झाले पाहिजे. आणि प्लेटमध्ये घेताना थोडं थोडं घ्या, संपवत जा, 3-4 वेळा घ्या, 5-6 वेळा घ्या, जी पोटाची भूक आहे तेवढंच घ्या. प्लेटमध्ये घेतलंय म्हणून संपवायला पाहिजे हा रूल बरोबर आहे, तर मग प्लेटमध्ये घेतानाच कॉन्शियस राहा आणि केअरफुल राहा. म्हणजे पहिली चूक करायची आणि मग ती सुधारण्यासाठी दुसरी चूक करायची, असं करू नये. ठीक आहे. शिरीष पाटील, तुमचा माईक बंद करा. मी तिकडे जातो. ओके, अम्मा तुम्ही होस्ट आहात का? थँक्यू. तो दुसरी गोष्ट, दुसरा एक समज, वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळं फूड हे सुटेबल असतं किंवा अवॉइड करायला पाहिजे. हा आजार असेल तर ते फूड खायला पाहिजे आणि हा आजार असेल तर काही फूड्स अवॉइड करायला पाहिजे. तर तुम्ही एक गोष्ट करा, आता लिहा, तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. मी एक एक आजार सांगते, एक तुम्ही लिहा, 3 कॉलम करा तुमच्या नोटबुक मध्ये. पहिला आहे आजार किंवा डिसीज, दुसरा आहे फूड्स अलाउड आणि तिसरा कॉलम मध्ये आहे फूड्स नॉट अलाउड. अलाउड फूड्स कुठले आहेत आणि नॉट अलाउड फूड्स कुठले आहेत. मी आजार सांगते ते ओळीने लिहा, मग तुम्ही लिहा कुठले फूड्स अलाउड कुठले नॉट अलाउड. पहिलं, कॉन्स्टिपेशन. तुमची लिस्ट तुम्ही बनवा, नंतर आपण ह्याच्यावरती बघणार आहोत. कोणी मला वाचून दाखवू नका, तुम्हाला जेवढं माहिती आहे तेवढं लिहा. कॉन्स्टिपेशन साठी काय अलाउड आहे तुम्हाला वाटतं आणि काय रिस्ट्रिक्ट केलं पाहिजे, नाही खाल्लं पाहिजे असं तुम्हाला वाटतं. दुसरा आजार, ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर साठी कुठलं चांगलं फूड आहे आणि कुठलं वाईट आहे की ज्याच्यामुळे त्रास होऊ शकतो किंवा ब्लड प्रेशर वाढू शकतो. तिसरा आजार, लिव्हर, फॅटी लिव्हर, लिव्हर प्रॉब्लेम. चौथा आजार, डायबिटीस. आणि पाचवा आजार, ॲलर्जीज किंवा कॉमन कोल्ड. ॲलर्जीज किंवा कॉमन कोल्ड, रेग्युलरली येणारी सर्दी, ताप किंवा वेगवेगळ्या ॲलर्जीज. आता तुम्ही लिहिल्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारा. प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या गोष्टी अलाउड लिहिल्यात तर त्या गोष्टी खाल्ल्यामुळे आजार बरा होईल का? त्या गोष्टी खाल्ल्यामुळे आजार बरा होईल का? नाही. ज्या राईट साईडला लिहिल्यात की ज्या रिस्ट्रिक्टेड आहेत त्या गोष्टी अवॉइड केल्यामुळे आजारातनं बाहेर पडाल का? आजार कंट्रोल मध्ये राहू शकतो, आजार वाढू शकणार नाही, पण आजारातनं बाहेर पडाल का? नॉट नेसेसरी.
नॉट नेसेसरी. ओके. सो ऍक्च्युली एखाद्या माणसाला सपोज हे 5ही आजार आहेत. कारण डायबेटीस असेल ना तर एकानंतर एक 2 वर्षांनी पुढचा आजार येत राहतो. मग आता त्या माणसाला डायबेटीस आहे, लिव्हर पण त्याची खराब झाली आहे, कारण डायबेटीसमुळे शुगर सगळी फॅट लिव्हर मध्ये स्टोअर झाल्यामुळे लिव्हर फॅटी झाली आहे. त्याच्यानंतर त्याला ॲलर्जीज आणि थोडासा चेंज झाला, वेदर चेंज, प्लेस चेंज झालं तर डिस्टर्ब होतं. आणि मग हळूहळू त्याची ब्लड प्रेशर पण, कारण हे नाही खायचं ते नाही खायचं रिस्ट्रिक्शननी. मग 5ही आजार असलेल्या माणसाचं जे तुम्ही नाही खायचंय ना त्यातलं कुठेतरी इकडे खायचंय म्हणून असू शकतं आणि तिकडे नाही खायचंय म्हणून असू शकतं, आणि त्या माणसाचं ऍक्च्युली आयुष्य खूप मुश्किल आहे असं. फायनली फूड हे तुमच्या आजाराचं कारणच नाहीये. आता आजारातनं बाहेर येण्याचं सोल्युशन पण नाही. प्रॉब्लेम कुठे होता तर आपण काय ट्रीट करतो, म्हणजे जनरली ॲलोपॅथीमध्ये काय ट्रीट केलं जातं तर सिम्पटम ट्रीट केला जातो आणि त्याचं जे कॉज आहे किंवा रिझन आहे ते ट्रीटच नाही केलं जात. म्हणजे मला ब्लड प्रेशर का आहे, मला डायबिटीस का आहे, मला कॉन्स्टिपेशन का आहे, मला ॲलर्जीज का आहे, या सगळ्याचं बेस कारण वेगळं असू शकतं. पण मी आता करतो काय ॲज अ ट्रीटमेंट, डिसीज झाल्यावर तर डिसीज झालाय म्हणजे त्याला कुरवाळत बसल्यासारखं आहे. 10 वर्षापासून मला डायबेटीस आहे आणि मी हे सोडलंय. म्हणजे काय झालं मग मी हे सोडलंय तर मी डायबिटीस मधनं बाहेर येण्याचा चान्स आहे का माझ्याकडे? ऑलमोस्ट नाही. म्हणजे काय तर आपण सिम्पटमला ट्रीट करतोय किंवा त्याला गोंजारतोय, पण ऍक्च्युअल असलेल्या कारणाला हातच लावलेला नाही. त्यामुळे प्रॉब्लेम मधनं बाहेर येण्यासाठी वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळं फूड हे नाहीच आहे. त्यामुळे मी पहिल्या दिवशी तुम्हाला जे सांगितलं ना की मी इथे प्रिस्क्रिप्शन देणार नाही, मी हे मला हा प्रॉब्लेम आहे मी हे खाऊ का, मला तो प्रॉब्लेम आहे मी हे खाल्लं तर चालेल का, हे असं नाहीच आहे ऍक्च्युली. काय म्हणजे ते तुमच्या प्रत्येकाच्या बाकीच्या रुटीनवर डिपेंड होतं. इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे. म्हणजे मी जनरल असं प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय सगळ्यांना चालेल असं, तर इंडिव्हिज्युअलिस्टिक आहे ते, त्याच्या गरजा वेगवेगळ्या आहेत. मी असं म्हणत नाहीये डायबेटीस असलं तर तुम्ही पाहिजे तेवढी साखर खा तुम्हाला काही होणार नाही, हे स्टेटमेंट मी नाही केलेलं. पण मी असं म्हणतेय की जर तुम्ही हे खाल्लं तर तुम्ही डायबेटीस मधून बाहेर याल, किंवा हे नाही खाल्लं तर तुम्ही डायबेटीस मधून बाहेर याल, याच्यामध्ये तथ्य नाहीये. तर वेगवेगळ्या आजारातनं बरं होण्यासाठी वेगवेगळी फूड ही सोयीचं सोल्युशन नाहीये. त्यामुळे तिसरा याच्यातनच बाहेर येणारा एक समज म्हणजे काय तर माझ्यासाठी डाएट मी ऍडजस्ट केलं ना तर मी आजारातनं बाहेर येईन किंवा मी आजार कंट्रोल करू शकतो. मी जर डाएट ऍडजस्ट केलं तर बाकी काही करायची गरज नाही, मी आजारातनं बाहेर येऊ शकतो. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? फक्त डाएट ऍडजस्ट केलं तर मी कुठल्याही आजारातनं बाहेर येऊ शकतो. हे स्टेटमेंट जर बरोबर असेल तर दुसरं स्टेटमेंट मग बरोबर राहील. पण फक्त डाएट ऍडजस्ट करून कुठल्याही आजारातनं आपण बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे या आजारासाठी हे फूड हे पण स्टेटमेंट बरोबर नाही, कारण ही दोन्ही स्टेटमेंट एकमेकाची पूरक आहे. बरोबर आहे. सो 3 गैरसमज आपण बघितले आतापर्यंत. एक म्हणजे सगळं थोडं थोडं खाल्लं पाहिजे याची गरज नाहीये. दुसरं म्हणजे वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळे फूड ऍडजस्ट करत राहिलं पाहिजे याची पण गरज नाहीये. एखाद्या आजारातनं बाहेर येण्यासाठी इझिएस्ट वे काय आहे तर माझं डाएट चेंज केलं तर बास होईल, मग बाकी काही करण्याची गरज नाही. म्हणजे गोळ्या घ्यायच्या आणि डाएट चेंज करायचं हा सोपा उपाय आहे. त्याच्यातनं आजारातनं बाहेर येणार नाही, तुम्ही आजाराला कवटाळून ठेवू शकता. खूप वर्ष त्या आजाराला कॅरी करू शकता. म्हणजे काय तर एखादं घर क्लीन करताना सपोज तुम्ही कुंचा घेतलात, कचरा दिसतो एका ठिकाणी, त्या खोलीतनं कचरा काढत काढत या कोपऱ्यातनं कचरा त्या कोपऱ्यात नेऊन ठेवला आणि मग दार उघडून ठेवलं, दाराच्या मागे कचरा झाकून ठेवला, तर कचरा गेला का बाहेर घरातून? मी जिथे कचरा बघितला होता तिथे आता कचरा नाहीये, कारण मी तो झाडून टाकलाय. पण तो कुठे आता? आता तो दुसरीकडे. आणि एक्झॅक्टली असंच होत राहतं आपल्या आजाराचं.
की मला पहिल्यांदा हा त्रास होत होता, मी त्याच्यासाठी औषध सुरू केलं आणि मी त्याच्या सांगितलेले रिस्ट्रिक्शन्स पुढचे पाळले. 3-4 वर्ष छान चाललं होतं. आता मला हा प्रॉब्लेम सुरू झालाय. म्हणजे काय, तर तो कचरा आता दुसऱ्या एका ठिकाणी साठलाय आणि आता तिथे तो मला दिसायला लागलाय. मग या एंडोक्रोनॉलॉजिस्टनी सांगितलं की आता तुम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे जा, कारण तो त्याचा स्पेशालिस्ट आहे आणि तो म्हणतो मला फक्त एवढंच कळतं, आता तुम्ही याच्यावरची ट्रीटमेंट घ्या. मग तिसरा, मग चौथा, आणि मग सगळ्या मल्टी स्पेशालिटींकडे आपण जाऊन जाऊन सगळ्यांनी आपल्याला काय 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 दिलेला एक डबाभर गोळ्या आपण घेत राहतो. हे पहिल्या वेळी नाही सुरू होत, हळूहळू हळूहळू होत जातं. मग हे सोल्युशन आहे का लाईफच्या प्रॉब्लेम मधून बाहेर येण्याचं? डेफिनेटली नाही. सो 3 गैरसमज हे लक्षात ठेवा की खूप महत्वाचं आहे की फूड हे जरूर आहे, पण फूड हे आजारातनं बाहेर येण्याचं सोल्युशन नाही. चौथं आहे डिझायनर फूड्स. ही एक खूप भयंकर कन्सेप्ट आजकाल वेस्ट मधून ईस्ट मध्ये आपल्याकडे पण आलेली आहे. डिझायनर फूड्स म्हणजे काय, तर काही स्पेसिफिक गोष्टींसाठी त्यांनी फूड्स डिझाईन केले. म्हणजे आता सपोज डिझायनर एग्स. डिझायनर एग्स म्हणजे तुम्ही एक अशा ब्राऊन कलरची एग्स बघितलीत, आपली पांढऱ्या रंगाची एग्स तर आपल्याला माहिती. ब्राऊन कलरची एग्स म्हणजे काय, तर जास्त प्रोटीन मिळावी म्हणून, जास्त विटॅमिन मिळावी म्हणून त्या हेन म्हणजे त्या कोंबड्यांना इंजेक्शन दिली जातात. आणि मग असं समजलं जातं की ज्या कोंबडीला पहिल्यांदी सपोज 3 ग्रॅम हे असलेलं प्रोटीन असलेलं एग येत होतं, आता तिला इंजेक्शन देऊन 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 काय झालंय तर 10 ग्रॅम असलेलं प्रोटीन असलेलं एग मिळतं. हे नॅचरल आहे का? मग जे नॅचरल नाहीये ते आपल्या सिस्टीमला डायजेस्ट करण्याची प्रोसेस पण आपल्याकडे नाहीये. सो डिझायनर एग्स आहेत, डिझायनर प्रोबायोटिक्स आहेत. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं की प्रोबायोटिक या नावाने खूप गोष्टी विकल्या जातात. डिझायनर प्रोबायोटिक म्हणजे काय, तर दह्यामध्ये अजून काय 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 ऍड करून एका छान छोट्याशा बॉटलमध्ये पॅक करून 30 बाटल्यांचा एक तुम्हाला पॅक विकत घ्यायला मिळेल की रोज सकाळी उठलात की हे एक खा प्या, तुमचा प्रोबायोटिकचा कोटा पूर्ण झालेला आहे. असं जर प्रोबायोटिक तुम्ही घेतलं तर ते डिझाईन केलेलं आहे, जे केमिकली प्रोसेस केलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय काय इंड्यूस केलेलं आहे, ते सगळं तुमच्या शरीरात केमिकल म्हणून इंड्यूस होतं. त्याच्यातले बॅक्टेरिया तुमच्या शरीराशी जुळवून घेणारे बॅक्टेरिया नाहीयेत, कारण त्या प्रोबायोटिकनी तुमच्या शरीराशी काहीही नातं नॅचरली जोडलेलं नाही. सो डिझायनर फूड्स मध्ये आजकाल विटॅमिन सप्लिमेंट्स आहेत किंवा काही काही स्पेशल ड्रग्ज आहेत किंवा अशी तुम्हाला काय म्हणायचं सिरियल्स आहेत की सकाळी एक बाउल खा आणि तुमचं ब्रेकफास्ट आणि काय 2 वाजेपर्यंत तुम्हाला भूक लागणार नाही. अशी एखादी करीना कपूर करते ऍडव्हर्टाइजमेंट आणि आपल्याला वाटतं आपण करीना कपूर सारखेच होणार होतो द्या, कारण ती ऍज इफ रोज सकाळी उठून तो एक नूडल्स किंवा ती काय मिलेट्स किंवा काय भरपूर वेगवेगळ्या मिक्सिंग केलेलं दाखवतात की याच्यात थोडे कॅश्यू आहे, याच्यात थोडं हे आहे ते आहे, त्याच्यात फक्त 1 ग्लास दूध घाला आणि झालं तुमचं ब्रेकफास्ट लंच सगळं तयार. हे जे डिझायनर फूड्स आज तयार झालेत ते खूप डेंजरस आहेत. त्याच्यापेक्षा तुम्ही कांजी बनवा, तुमच्याकडे एक आदल्या दिवशीचा भात असेल तर फोडणीचा भात करा, वेळ नसेल तर पोहे थोडेसे भिजवा, त्याच्यामध्ये दही घाला, त्याच्यामध्ये फोडणी घाला आणि खा. ते तुम्ही लहानपणापासून जे खात आलाय ते शरीराला पचवण्याची तुमच्याकडे शक्ती आहे, त्याची प्रोसेस तुम्हाला शरीराला माहिती आहे, ते तुमच्यासाठी सोपं आहे. सो बेस्ट फूड आपल्यासाठी काय असेल तर जे तुम्ही लहानपणापासून खात आलाय, ज्याची तुमच्या शरीराला सवय आहे तेच खा. डिझायनर फूड्स तुमच्या शरीरामध्ये सडनली काहीतरी बदल घडणार नाही. भारतामध्ये डी विटॅमिन डेफिशियन्सी ही इतकी मूर्खपणाची गोष्ट आहे ना, कारण जिथे तुम्हाला सकाळी उठून सूर्य तुमच्या समोर आहे, तोच एक डी विटॅमिनचा स्रोत आहे, दुसरं कुठूनच डी विटॅमिनचं मिळत नाही. आता अमेरिकेमध्ये किंवा युरोपमध्ये डी विटॅमिन डेफिशियन्सी कधी कधी होऊ शकते, कारण त्यांच्या इथे सूर्यप्रकाशच नाही आणि ती त्या व्हाईट स्किन वाल्यांना होणार नाही, कारण व्हाईट स्किन
थोड्याशा सूर्यप्रकाशामध्ये डी विटॅमिन बनवतं. पण आपलं जे ब्राऊन स्किन आहे त्याला डी विटॅमिन बनवण्यासाठी जास्त वेळ सूर्यप्रकाश लागतो. आणि आफ्रिकन लोकांची जी ब्लॅक स्किन आहे त्याला डी विटॅमिन बनवण्यासाठी खूप जास्त सूर्यप्रकाश लागतो, कारण ते आपण नॅचरली आपल्या स्किनचं स्टाईल ऑफ डी विटॅमिन ऍब्सॉर्प्शन तसं. पण याचा अर्थ आपल्याला डी विटॅमिन डेफिशियन्सी कधी होईल, तर जो माणूस कधीही सूर्य बघतच नाही उगवलेला, तो उठतोच सकाळी 2 वाजता आणि रात्री 2 वाजता झोपतो, त्यांनी त्याचं टाइम टेबल बदललंय म्हणून त्याला डी विटॅमिन डेफिशियन्सी होतीये. मग आता तुम्ही डी विटॅमिनच्या गोळ्या घेणं चांगलं का सकाळी उठून सूर्यप्रकाशात जाणं चांगलं? तर नॅचरली विटॅमिन सप्लिमेंट्स हे डिझायनर फूड्स आहेत, हे डेंजरस. अशाच प्रकारे त्यांनी आता दह्याला केलंय, दुधाला काहीतरी डिझायनर केलंय, किंवा वेगवेगळ्या वॉटरमेलन. जर वॉटरमेलन तुम्हाला पूर्ण हिरवं दिसत असेल तर त्याला त्यांनी एक स्पेशल इंजेक्शन मारलेलं असतं, त्याच्या सीड असताना पूर्ण हिरवं. मग ते पूर्ण आतमध्ये लाल असतं, ते कधीच तुम्हाला पिंक मिळणार नाही. याचा अर्थच काय आहे, तर ते पूर्णपणे प्रोसेस्ड आहे, अल्ट्रा प्रोसेस्ड पण आहे, किंवा त्याला फंक्शनल फूड म्हणतात ते आजकाल. फंक्शनल फूड असं एक चांगलं नाव दिलंय, ज्यामुळे गव्हर्नमेंट त्याच्यावर बॅन पण नाही करू शकत. फोर्टिफाईड, तुम्हाला फोर्टिफाईड आटा, फोर्टिफाईड या शब्दाने जे काही लिहिलंय ते काहीही घेऊ नका, कारण ते जे फोर्टिफाईड आहे ते डायजेस्ट करण्याची आपल्या इंटेस्टाईनची क्षमताच नाही. सो डिझायनर फूड्स मध्ये काय काय येतं, तर मॉडिफाईड फूड, फोर्टिफाईड फूड किंवा फंक्शनल फूड्स, आणि मेडिसिन्स जी त्यांनी डिक्लेअर केली आहे ती ही सप्लिमेंट्स आहेत. आणि ती डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय सुद्धा आपण घेऊ शकतो. डॉक्टरनी प्रिस्क्राईब केलं की खूपच प्रॉब्लेम आहे, तुम्हाला घ्यायला पाहिजे, तर इट्स अ डिफरंट स्टोरी. पण आपल्याकडे अक्रॉस द काउंटर आपण जातो आणि म्हणतो हे दे, मी हे घ्यायचं ठरवलंय कारण मला माझ्या मैत्रिणीने घेतलं, तिची पायदुखे कमी झाली, तिचा विकनेस कमी झाला, ती मला म्हणाली की तू पण घेऊन बघ, आणि आपण जातो आणि घेऊन येतो. आपण स्वतःचेच डॉक्टर बनतो असं कोणाकडनं तरी ऐकून. हे काहीही नाही केलं पाहिजे. तर मॉडिफाईड फूड्स, जी मी एग सांगितले किंवा योगर्ट सांगितलं, ज्याच्यात त्यांनी काहीतरी त्याचं मॉडिफाय केलं, किंवा बीटी ब्रिंजॉल ही एक गोष्ट आहे की आता तुम्हाला वांग्यांना कधीच आतमध्ये किडे दिसत नाहीत, अशी वांगी डेंजरस आहेत. भेंडीला आतमध्ये कधी किडे दिसत नाहीत, असे डेंजरस आहेत. कारण त्यांनी केलंय काय त्याला, तर ते जेव्हा छोटं होतं त्यांनी त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं की ज्याच्यामध्ये तो किडा राहणारच नाही. पण किडा राहणार नाही याच्यासाठी त्या वांग्यामध्ये काय, आता कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये, आणि ते आपण खाणार आहोत. मग आपल्या पोटात सुद्धा जे बॅक्टेरिया आहेत त्यांना पण ते मारून टाकतं. आणि ते कोणाला मारतं, तर गुड बॅक्टेरियाला मारतं. प्रॉब्लेम मला त्यांनी जर बॅड बॅक्टेरियाला मारलं असतं ना तर काही प्रॉब्लेम नाही, पण ते आपल्या पोटातल्या गुड बॅक्टेरियाला सुद्धा मारून टाकतं. त्यामुळे तुम्ही खाताना थोडं केअरफुल राहायला पाहिजे. पण आता भाज्यांमध्ये आपल्याला कळणार पण नाही आपण कुठल्या दुकानातनं घेतोय, आपण त्याला चांगलं समजू, त्यामुळे त्याच्यावर आज बोलूया नको आपण. पण ऍटलिस्ट फोर्टिफाईड, फंक्शनल सप्लिमेंट्स जी मेडिसिन म्हणून आहेत, किंवा वेगवेगळी बिस्किट ज्याची ऍडव्हर्टाइजमेंटच अशी केली जाते, किंवा बोनविटा आणि अशी काही सप्लिमेंट्स की रोज 1 स्पून घ्या आणि तुमची उंची 6 फूट लगेचच होईल त्या मुलांची. अशी उंची जर वाढत असती तर जेनेटिक किंवा आपल्या आई वडिलांनी दिलेलं काहीच गरज नाही आपल्याला. मग असं नाही होत कधी पण, आणि असं नाही व्हायला पाहिजे. त्यांनी एक्सरसाइज करून स्वतःची उंची आणि वजन मुलांचं वाढलं पाहिजे. तर या चुकीच्या गोष्टीतनं बाहेर पडा. सो डिझायनर फूड्स आर गुड फॉर हेल्थ, हे चुकीचा गैरसमज आहे खूप मोठा. आता लास्ट वन, शेवटचे दोन. कोणीतरी मला सांगायला पाहिजे की मी काय खाल्लं पाहिजे. आपण सगळ्यांना विचारत राहतो जेव्हा आपल्याला डिसीज होतो, किंवा आपण मग युट्यूब चॅनल बघतो, व्हॉट्सअपवर आलेले मेसेजेस आपल्याला बरोबर वाटायला लागतात, यांनी त्यांनी सांगितलेलं सगळं बरोबर वाटायला लागतं. बी केअरफुल विथ सच थिंग्स. तुमच्या शरीराला ऐकायला लागा. याला त्याला कोणाला तरी त्याचा उपयोग झाला याचा अर्थ तुम्हाला ते तसंच सूट होईल असं नाहीये, कारण प्रत्येकाच्या बॉडी कॉन्स्टिट्यूशन वेगळं आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की तुमच्यातल्या तिघांना हेडेक आहे,
आत्ता करंटली तुम्हाला तिघांना कोणाला तरी डोकं दुखतंय. सिम्पटम काय आहे? तिघांचंही डोकं दुखतंय हाच सिम्पटम आहे. मग तिघांनाही एकाच औषध मी देऊ शकते का? नाही. कारण तिघांचं डोकं दुखण्याचं कारण हे खूप वेगवेगळं असू शकतं आणि त्याचं हिस्ट्री ही पण वेगळी असू शकते. काही वेळा नुसतं झोपण्याने ठीक होऊ शकतं. काही वेळा खाल्लेलं नाहीये सकाळपासून काही, तर खाल्लं तर ठीक होऊ शकतं. काही वेळा नुसतं थंड दूध पिल्याने ठीक होऊ शकतं. म्हणजे प्रत्येकाचं गरज ही त्याच्या कारणाप्रमाणे काय सोल्युशन आहे अशी असते. त्यामुळे कोणीतरी मला सांगायला पाहिजे याच्यातनं बाहेर या. आणि मी स्वतःला ऑब्झर्व करून लहानपणी जसं मला कळत होतं की माझ्या शरीराला काय गरज आहे ते मला कधी कळायला लागेल त्या दिवशी मी मोठे झालो असं स्वतःला समजायला पाहिजे. नाहीतर आपलं वय वाढलंय पण आपण मोठे झाले नाही आहोत, कारण माझं शरीर माझ्याशी बोलतंय पण मला ते समजत नाही. ठीक आहे. सो कोणीतरी मला सांगायला पाहिजे याच्यातनं बाहेर या. उगीच याला त्याला विचारत राहू नका. तुम्ही जो तुमचा विश्वास असलेला डॉक्टर आहे तो जे सांगेल ते फॉलो करा. ओके. पण त्या डॉक्टरवर अविश्वास ठेवून 4 जणांना विचारून अरे मग हा डॉक्टरच चुकीचा आहे असं न म्हणता 4 जणांची तुम्ही सेकंड ओपिनियन घेणं वेगळं आणि 100 लोकांशी डिस्कस करून किंवा 10-12 लोकांशी डिस्कस करून स्वतःच्या आयुष्याला गडबड करणं हे खूप चुकीचं आहे. The last one. When ill, take one pill. When ill, take one pill. याच्यातनं बाहेर यायला पाहिजे. थोडासा आजार झाला की आपली सहनशक्तीची आता आपण शून्यावर आलेलो आहोत. नाही नाही नाही, कसं डोकं दुखू शकतं? डोकं दुखलंच नाही पाहिजे. पोटात काहीतरी गडबड होते, एक गोळी घेते ठीक होऊन जाईल. काहीही झालं की पहिलं काय शोधायचं, तर जे अर्ध्या तासात माझ्या गोळी घेतलं की ठीक करणार आहे हे माझ्यासाठी चांगलं औषध आहे असं नाहीये. तर ते जे करतंय ते काय करतंय तर तुमचा सिम्पटमला ते सप्रेस करतंय आणि थोड्या वेळाने वेगळं काहीतरी म्हणून ते बाहेर येणार. मग आता डोकं दुखतंय म्हणून रोज सॉरीडॉन पोळीसारखं खाणार आहात का? बरोबर आहे का? थोडी सहनशक्ती वाढवली पाहिजे. आपलं शरीर स्वतःला कॅलिब्रेट करत असतं. तर मी तर सांगेन सगळ्यात बेस्ट थिंग, जेव्हा शरीराला काहीतरी अनइझीनेस आहे तेव्हा त्याला त्याचं ठीक होऊ द्यावं. ताप आला, ताप येणं हा एक सिम्पटम आहे. शरीर सांगतंय की काहीतरी गडबड आहे. डोकं दुखणं हा एक सिम्पटम आहे. शरीर सांगतंय की कुठेतरी काहीतरी गडबड आहे. स्वेटिंग येतंय, तहान लागतीये, शरीर सांगतंय की काहीतरी गडबड आहे. हातापायाला घाम येतोय किंवा ड्राय होतंय, शरीर सांगतंय की काहीतरी गडबड आहे. तेव्हा उपवास करावा. शरीराला अजून त्रास देऊ नये काहीतरी खाऊन. शांतपणे गरम पाणी प्यावं, थोडंसं माइल्ड फ्रुट्स खावे किंवा एक ग्लास दूध प्यावं, ताक प्यावं, असं जे तुम्हाला त्यावेळी वाटेल की जे तोंड तुम्ही बघितलं असेल ताप आल्यावर तोंडाची चव जाते का नाही? आणि ती का जाते तर शरीर तुम्हाला ऍक्च्युअली सांगतंय काही खाऊ नकोस. आणि म्हणून काही खाल्लं तरी टेस्टच लागत नाही. पण आपण काय करतो, आपल्या घरात कोणाला तरी ताप आलाय, अरे औषध घ्यायचंय तुला, मग काहीतरी खायलाच पाहिजे म्हणून आपण त्याला खायला देतो आणि मग औषध देतो आणि आता सिस्टीम डबल वर्क करते. सो वेन इल वन पिल याच्यातनं बाहेर या. वेन इल ऍक्च्युअली वन मील, स्टॉप वन मील असं करा. वेन इल स्टॉप वन मील. दॅट्स द इझियर वे टू कम आउट ऑफ प्रॉब्लेम. जर एक वेळचा उपवास करा, अर्धा दिवसाचा उपवास करा, सकाळी बघा बॉडी ऑटोमॅटिकली युरिन एक्स्ट्रा पास करेल, सकाळी उठून धड मोशन होऊन जाईल आणि वाटेल अरे बापरे. मग लोक काय करतात, डायरिया झालाय म्हणून ते स्टॉप करण्याचं मेडिसिन घेतात. नाही, बॉडी ऍक्च्युअली तुमचं पोट खराब झालं होतं, ते बॉडीने आता क्लीन केलं. 1-2 वेळा मोशन झाली तर काही प्रॉब्लेम नाहीये, बॉडीने त्याला क्लीन केलंय, तर त्याच्यासाठी औषध नाही घेतलं पाहिजे. याच्यातनं बाहेर या की वेन इल वन पिल असं नाहीये. वेन इल स्टॉप वन मिल. हा माझा ऍडवाइस राहील तुम्हाला. बघा तुमच्या आयुष्यामध्ये 1-2दा करून बघा आणि जर नाही झालं तर डेफिनेटली डॉक्टरला कन्सल्ट करा जेव्हा तुम्हाला
खूप अनइझी होते. पूर्णपणे उपवास करू नका की बॉडी करेल आपल्याला ठीक, तितके योगी होऊ नका. तर ऑब्झर्व करा, जिथे वाटेल की नाही आता हे आता बाहेरच्या ह्याच्यात जाऊ शकतं, लगेच डॉक्टरकडे. ठीक आहे. सो हे गैरसमज माझ्या मते समज म्हणून तुमच्याकडे असतील, कोणी कोणी सांगितलेले असतील, पण खूप महत्वाचं आहे की या गोष्टींकडे थोडस लक्ष द्या की हे मी नाही केलं पाहिजे. तर याचा मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट देते, जे तुम्हाला लक्षात येईल की मी काय बघायला पाहिजे. हे 6 गोष्टी लिहून घ्या आणि मग तुमचं त्याच्यावरचं जे अंडरस्टँडिंग आहे, सर्व काही खा पण माफक प्रमाणात, याची गरज नाहीये. वेगवेगळ्या रोगांसाठी वेगवेगळे आहार लागतात, याची गरज नाहीये. डिझायनर फूड्स खूप खायला पाहिजेत, याची गरज नाहीये. थोडासा आहारात बदल केला तर आजारातनं मी सहज बाहेर येऊ शकतो, हे बरोबर नाहीये. कोणीतरी मला सांगावं लागेल की मी काय खायचं, याच्यासाठी 10-12 लोकांशी बोलून डिसाईड करू नका. आपल्या शरीराला ऐका आणि आपला विश्वास असलेल्या डॉक्टरला ऐका. आजारी असलो तर एक गोळी घ्या आणि त्यातनं बाहेर येऊ शकतो, या विचारातनं पण बाहेर या. आजारी असाल तर एक वेळचं लंघन करा. तुमचे आजी आजोबा पण तुम्हाला हेच सांगायचे की लंघन करा. सो लंघन हे इझिएस्ट आहे. आपण या फास्ट वरती, याच्या पुढच्या काही सेशनवर लंघन कसं करावं याच्यावरती पण आपण ऐकणार. ठीक आहे. सो माझ्या बाजूनी आज एवढ्या गोष्टी. कोणाला काही डाऊट असले तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. ओके, आपण प्रेयर करून घेऊया उषमा, मग कोणाला डाऊट असलं तर थांबू शकतो. अनुभव सांगायचा. ओके. तर अराउंड ऑगस्ट पासून डिसेंबर एंड पर्यंत मी बऱ्यापैकी ट्रेकिंग करायचो. काही वेळेस 4-4-5-5 तास ट्रेकिंग असायचं. कात्रट, सिंहगड, राजगड, तोरणा, हरिश्चंद्रगड असे बऱ्यापैकी मी उन्हामध्ये असायचो तसं, कारण ट्रेकिंगमुळे. पण एक साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी मी सगळ्या ज्या टेस्ट केल्या तेव्हा माझं विटॅमिन डी 4 पॉईंट समथिंग होतं, 4.3 होतं मला वाटतं. ओके. आणि ते ॲव्हरेज असायला पाहिजे 20 ते 70, 65-70च्या आसपास असायला पाहिजे. तर म्हणजे काहींच्या बॉडीमध्ये जरी उन्हात असलं तरी जनरेट करत नाही, असं काही असू शकतं. कारण ऍक्च्युली ना, तुमच्या विटॅमिन डी ची डेफिशियन्सी कधी होते, जेव्हा तुमचं विटॅमिन डी एक्सेस यूज होऊन जात. ओके. तर विटॅमिन डी इतकं ट्रिकी आहे ना, तर तुम्ही आज केलं तर ते वेगळं असेल, तुम्ही कुठल्या कंडिशन मध्ये करताय. कारण विटॅमिन डी हे एक असं आहे की जसं केक वर आयसिंग करतो आपण, तर नुसतं आयसिंग करू शकत नाही ना, त्याला बेस केक पाहिजे. तर विटॅमिन डी हे एक बेस विटॅमिन आहे की ते असेल तर तुमचं ओमेगा 3 जे, किंवा तुमच्याकडे प्रोटीन पाहिजे असेल तर प्रोटीन हे असं कुठनंच व्हेजिटेरियन फूड मध्ये मिळत नाही, पण आपल्याकडे अमायनो ऍसिड्स आहेत आणि ते अमायनो ऍसिड्स जर प्रोटीन मध्ये कन्वर्ट व्हायचे असतील तर तुम्हाला विटॅमिन डी लागतं. मग तुम्ही काय खाल्लंय आणि त्याचं कन्व्हर्शन झालं की डी विटॅमिन वापरलं जाईल. तर तुम्ही खूप डी विटॅमिन, म्हणजे तुम्ही एक्सपोजर हा एक भाग आहे आणि तुमचं शरीर त्याचं ऍब्सॉर्ब करतंय आणि ते कसं वापरतंय हे पण बघायला पाहिजे. सो नुसतंच सनलाईट एक्सपोजर पुरेसं नाहीये, तर त्याच्याप्रमाणे तुमची बोन डेन्सिटी, तुमचं त्याच्यासाठी केलेलं मसल मास आणि तुम्ही खाल्लेलं फूड, या सगळ्याचा बॅलन्स झाला तर डी विटॅमिन तुमचं तुमच्या शरीराला पाहिजे तेवढं तुमच्याकडे आहे. आणि तसं नसेल तर मग तुम्हाला 1 महिनाभर सप्लिमेंट घेऊन त्याला वाढवून मग त्याचं मेंटेनन्स करायला पाहिजे. तर तुमच्या बाकीच्या हॅबिट्स, फूड हॅबिट्स, स्लीप हॅबिट्स, स्ट्रेस, टेन्शन, या सगळ्याचं याच्यावर रिलेशन असतं. पण इंडियामध्ये ते कमी होण्याची वेगवेगळी कारणं आज आहेत आणि त्याचं एक कारण असं आहे की आपली फूड क्वालिटी किंवा अमाऊंट आणि टाइम हे सगळंच चुकीचं असू शकतं. त्यामुळे जर तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम, मी म्हणलं ना, लहान आतडं जर आपलं डिस्टर्ब आहे तर ऍब्सॉर्प्शनच आपलं होत नाहीये. आणि जर ऍब्सॉर्प्शन होत नाहीये, जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन असेल किंवा तुम्हाला ऍसिडिटी असेल, असा काहीतरी आजार तुम्हाला असेल,
की जे तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक आहे तुमची. असं आहे का काही तुम्हाला? तसं नाही आहे सर, म्हणजे डायजेस्ट त्या कॉन्स्टिपेशन बाकी नाही, पण मे बी गट रिलेटेडच काहीतरी असायला हवं. गटच वीक गट असणारे किंवा बॅक्टेरिया तुमचे त्याला ऍब्सॉर्ब होऊ देत नाही असं असू शकतं. ते एकदा तुम्ही हे फॉलो करा, एक 15-20 दिवस झाल्यावरती बघा तुम्हाला डिफरन्स, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जर वीकनेस आला नाही तर तुमची गरज पण कमी असू शकते शरीराची डी विटॅमिनची. तर नाही सी मी तुम्हाला याच्यावर पण एक सेशन आहे आपला, की विदिन द पॅरामीटर्स माझी बॉडी असणं, याची काही गरज नाहीये. कारण तुम्ही जन्माला आल्यावर तुमचे जे काही पॅरामीटर्स होते त्याप्रमाणेच तुमच्या पॅरामीटर्सची गरज आहे. म्हणजे आता डायबिटीसचे पॅरामीटर ह्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला भारतभरात, कारण रिसर्च झालाय सगळा कुठेतरी अमेरिकेत, आणि ते आपल्यावरती त्याचे पॅरामीटर्स थोपतात. तर आपले पॅरामीटर्स आणि त्यांचे पॅरामीटर्स ह्याच्यातच खूप प्रॉब्लेम आहेत ऍक्च्युली. तर त्याच्यावरही आपण एक सेशन बोलणार आहोत. त्याच्यानंतर जर तुम्हाला काही वाटलं तर आपण बोलू, ठीक आहे? सो डी विटॅमिन डेफिशियन्सी ही एक क्रिएटेड डेव्हलपमेंट आहे. नाही तर तुम्हाला ट्रेकिंग तुम्ही करूच शकणार नाही. तुमचे बोन वीक असले पाहिजे, चालता चालता तुमचे बोन्स टकटक आवाज केला पाहिजे, किंवा तुम्ही पडाल, असले काय काय गोष्टी होतील असं ते सांगतात. डी विटॅमिन डेफिशियन्सीचे सिम्पटम्स ते आहेत का तुमच्याकडे? नाही नसतील काही तर नाही. मग तुमच्याकडे जेवढं आहे ते पुरेसं आहे. ओके. आणि तुम्ही ते क्रॉस चेक पण करा, कारण कुठल्या लॅब मध्ये तुम्ही केलंय त्याचेही प्रॉब्लेम्स येतात. हम्म, हम्म. ओके. तर एक 15-20 दिवसांनी पुन्हा एकदा चेक करा आणि ट्रस्टेड लॅब मध्ये करून बघा, आणि तसंच जर राहिलं ना तर तुमच्यासाठी ते पुरेसं. ठीक आहे. नेक्स्ट एक क्वेश्चन आहे अजून. जसं ओके. आज सकाळी मला म्हणजे हे झालं की प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक आपण एकत्र खाऊ शकतो का? फॉर एक्झाम्पल मी हो सकाळी हो, खाऊ शकतो, खाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. जसं मी कांजी म्हणजे राईस तुम्ही दह्यामध्ये स्प्राऊट घालून, किंवा दह्याचं स्प्राउट आता तुम्ही कोशिंबीर करता ना जी, तर ती दह्यातली कोशिंबीर केली तर तुम्ही प्रो आणि प्रीबायोटिक एकत्रच खाल्लेलं आहे. पण आता तुम्ही जर कांजी घेतली तर त्या कांजीमध्ये प्रीबायोटिक येत नाही. काय दह्याची कांजी किंवा भाताची कांजी किंवा बीटरूटची कांजी असं जर तुम्ही घेतलं, किंवा ताक नुसतं प्यायलं, तर मग तुम्हाला प्रीबायोटिक मिळत नाही. मग ते प्रोबायोटिक जेव्हा घेता तेव्हा तुम्ही प्रीबायोटिक घेणं जरूर आहे. पण ते मिक्स केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही, तेच म्हणजे सकाळी काही माझ्याकडं प्रॉब्लेम राईस कांजी होती आणि लकीली स्प्राउट पण शिल्लक होते, तर म्हणजे मी त्याच्यामध्ये नाही. मिक्स करून दोन्ही घेऊ, लगेचच घेऊ शकतो. एकत्रच केलं, म्हणजे हा, मिक्सच केलं कारण दॅट्स कधीतरी द खायचं. बेस्ट थिंग. मी तर म्हणजे मी जेव्हा राईस कांजी करते, मी त्याच्यातच वर्ण डेकोरेट करते, कॅरेट ग्रेट करते, त्याच्यावर स्प्राउट घालते, त्याच्यावरती थोडेसे नट्स घालते, आणि मग ते थोडा वेळ ठेवून छान बॉडीनी फील केल्यानंतर मिक्स करून खा. ते पण खूप महत्वाचं आहे. तुमच्या शरीराला सांगायचं तुम्ही, तर तो एक आपला पुढचा सेशन पण आहे, की फील अँड ईट. ओके. ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, माझं झाले माहिती. ठीक आहे, चल. ओके. अजून कोणाला डाऊट नसेल तर आपण थांबू. अनिता, या हा, हा. या काल काल रात्री मी जेवले नाही, गरम पाणी पिलं. तुम्ही विचारलं होतं. हा, तर काही नाही, थोडं 9:30 पर्यंत मला असं वाटलं कावळे ओरडतात पोटात, पण नंतर इट वॉज ओके. पण रोज मला मोशनच्या फिलिंगनी जाग येते, ती आज आली नाही. मग 7:15 वाजता मला जाग आली, अदरवाईज 6:30 जाग येते. मी मग बघा 7:15 तुमचं पोट ऍक्च्युली ओव्हरवर्क करत होतं म्हणून ते बाहेर नाही चालत, कारण इट वॉज डायजेस्टिंग, स्टील इट वॉज डायजेस्टिंग. हेवी फूड होतं ना. हा, गोड होतं, तळलेलं पण होतं. आणि बघा, आणि जर तुम्ही रात्री जेवला असतात तर युअर सिस्टीम वुड हॅव डबल वर्क फॉर इट, कारण ते आधीच त्याचं डायजेशन चालू होतं आणि अजून तुम्ही वर घातलं असतं. पण मग ते 7 वाजता तुम्हाला ऍक्च्युली खूप गॅस्ट्रिक कॉन्स्टिपेटिव्ह असं झालं असतं, कारण इट्स इज ओव्हरलोडेड सिस्टीम. किंवा वॉमिटिंग पण होतं काही वेळा. डिपेंड्स हाऊ युअर सिस्टीम रिॲक्ट, रिफ्लेक्स कसा आहे त्याच्यावर. सो गुड, यू कुड मॅनेज विदाउट इटिंग. आज मग मी राईस कांजी घेतली 9:30 पावणे 10ला, आणि ते घेतल्यानंतर मग मला मोशन फिलिंग आणि मोशन झाली. तर तुम्ही जे म्हणाला होतात ना, की खाल्लेलं अन्न किती तासांनी बाहेर पडतंय, तर हे मग 24 तासांनी बाहेर पडत. तो त्याच्यात फायबर किती आहे, त्याच्यामध्ये आधीच त्याच्यात ऍब्सॉर्प्शन किती पाहिजे, तुम्ही त्याच्यात वॉटर कंटेंट किती आहे, कारण आपण वॉटर याच्यावर अजून बोललोच नाहीये.
पण आपण जेव्हा वॉटर याच्यावर बोलू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की वॉटर हे कसं त्या इंटेस्टाईन मधनं जाताना कसं गरजेचं आहे. ओके, त्यामुळे मी तुम्हाला जे गरम पाणी प्या सांगते त्याच्यावरची मी जेव्हा वॉटर याच्याविषयी बोलीन तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय गरज आहे त्याची. आणि असं काहीही नाहीये की माझ्या शरीराला एवढं डायजेस्ट करायला इतके तास लागतात असं नाहीये. आज काही वेळ लागेल, उद्या काही वेळ लागेल. तुम्ही कसं खाता आणि किती खाता या दोन गोष्टींवरती आहे की केव्हा, किती आणि कसं या तिन्हीच्या कॉम्बिनेशननी फूड बाहेर पडतं. ओके, ठीक. जय गुरुदेव. जय गुरुदेव. कोणाला हॅलो. हो, ते राईस कांजी जी आहे ना ते आपण कुठल्या वेळेला घेऊ शकतो? म्हणजे मी आता फर्स्ट टाइमच असतो ट्राय. बेस्ट इज रात्री त्याला ठेवा पाण्यामध्ये. म्हणजे सकाळी दुपारी बनवलेला भात आहे, शिजलेला भात दुपारी उरलाय तुमच्याकडे किंवा उरवा, थोडासा जास्त हे करा. रात्री त्याला संध्याकाळी आता 7-7:30 तुम्ही ठेवा आणि सकाळी 9-10 तुम्ही खाऊ शकता. कारण आता उन्हाळ्यात तो फुलेल चांगला. लंचच्या आधी किंवा ब्रेकफास्ट मध्ये घेणं जास्त चांगलं. अच्छा, मी म्हणजे समजा मी 2 असं वेगळं नाही करत, मी साधारणपणे 11 ते 12च्या दरम्यान जेवते. हो ना, तुम्ही राईस कांजीनी सुरू करा जेवण हा, तुमचं. हा. जर तुम्ही ब्रंच अच्छा. करत असाल तर ते तुमचं फर्स्ट मील ठेवा, कारण प्रोबायोटिक हे फर्स्ट मील इज बेस्ट. आणि ओके. मग तुम्ही उरलेलं तुमचं काय जेवण आहे ते घ्या. म्हणजे आपण जनरली दही भात शेवटी खातो भाताच्या ह्याच्याप्रमाणे आपल्या नॉर्मल स्केलमध्ये. पण प्रोबायोटिक म्हणून तुम्ही त्याला केलं असेल तर ते पहिलं खा. पहिलं. आणि समजा आता मिस्टरांना ऑफिसला जाण्याकरता ते सकाळी ब्रेकफास्ट करतात, तर मग तेव्हा देऊ शकते त्यांना? कारण की ते कधी lunchtime वेगळं ब्रेकफास्टला असतं. ते पहिलं मील त्यांना बास होईल. तेवढं खाणंच ओके. पुरेसं आहे ऍक्च्युली. हा, दुसरं काही गरज नाही. काही हा. गरज नाही. मग त्याच्यातच तुम्ही डाळिंब घाला, कॅरेट घाला, ते किंवा कढीपत्ता, कोथिंबीर हे सगळं प्रीबायोटिक होईल. मग तेव्हा नुसती ती कांजीमध्ये त्याच्यावरचं डेकोरेशन जे कराल ते सगळं प्रीबायोटिकनी करा. शीला, तुम्हाला विचारायचं होतं काही? हा, असं तीव्र कॉन्स्टिपेशन असेल तर काय करावं? म्हणजे पोटच साफ होत नाही आणि खडे होतात. आम्ही दोघं सारखंच जेवतो पण त्यांना खूप त्रास होतो कॉन्स्टिपेशन तीव्र, म्हणजे खूप दिवसात आहेत. याचा अर्थ की बॅड बॅक्टेरिया खूप आहेत आणि इंटेस्टाईन खूप वीक आहे. तर किंवा त्याचं ल्युब्रिकेशन कमी आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो ना दाराची बिजागिरीत वाचतंय कुरकुर कुरकुर करतंय, तसं इंटेस्टाईन झालेलं आहे, ते कुरकुर करतंय. तर गॅस्ट्रिक होतं काहीही. ओके, तर काय करा, ज्यांना हे कॉन्स्टिपेशन आहे त्यांच्यासाठी बेस्ट म्हणजे थोडंसं अर्धा ग्लास गरम दूध किंवा गरम पाणी आणि त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप, गाईचं असेल तर बेस्ट, घरी केलेलं घेतो ना. गरम पाण्यात घरी केलेलं असेल तर गाईचं म्हशीचं काही प्रॉब्लेम नाही. साजूक तूप 1 चमचा गरम दुधामध्ये घालून मिक्स करायचं आणि औषध म्हणून रात्री झोपायच्या आधी प्यायचं. असं एक 5-6-7 दिवस रेग्युलर घेतात. नाही, मग त्यांना आपल्या सूर्योदय सूर्यास्तामध्ये जेवायला सांगा, ते घ्या. नाही तर मग त्रिफळा घ्यायला सांगा, कारण बेसिकली त्यांचं मेंटल स्ट्रेस पण असू शकतो खूप. कारण फक्त खाण्याची नाही, आता सध्या काय झालंय, 1-2 वर्षापासून पार्किन्सन टाईप झालंय, हालचाल कमी झालीये. तेच म्हणजे काहीतरी स्ट्रेस आहे फिजिकल, आणि मेंटल, पहिल्यापासून म्हणजे त्याच्यामुळे जवळजवळ 50 वर्ष झाले पोट साफ होत नाही.